हॅलो गाईज, बघा आज आहे ना मी वालपापडीची भाजी बनवते, पण ती थोडीशी ना काळी पडली आहे फ्रीजमध्ये ठेवलेली. आणि त्याच्यासाठी बघा कांदा, टोमॅटो आणि थोडासा कढीपत्ता. बघा गाईज, कांदा टोमॅटो आधी फ्राय करून घ्यायचा आणि कढीपत्ता. आणि मी हे वाटण केलेलं आहे. हे वाटण शेंगदाणे, हिरवी मिरची आणि थोडंसं जिरे ह्याचं हे वाटण आहे. आणि ना गाईज, आज मी खूप सारा स्वयंपाक करते आणि आज मी रेशमी कबाब पण बनवणार आहे. तर तुम्ही ना व्हिडिओ कंटिन्यूज नक्की एंडपर्यंत बघत राहा, मग तुम्हाला कळेल आज काय स्पेशल मी बनवते. गाईज बघा, आता ना मी ही पावट्याची भाजी टाकते, कारण की जर आपण हिला तेलावर फ्राय केलं ना म्हणजे सगळं पाणी आटून जातं आणि ती खायला पण खूप छान लागते. त्याच्यासाठी थोडीशी फ्राय करून घ्यायची. गाईज बघा, असं थोडंसं ना आपण ह्याला परतून घ्यायचं कांदा टोमॅटो आणि कढीपत्त्यामध्ये. मग ही थोडीशी मऊ झाली ना, मग याच्यामध्ये आपले जे पण मसाले आहेत ते टाकायचे. गाईज बघा, थोडीशी हळद टाकायची 1 चम्मच. आता आपण 1 चम्मच मीठ सुद्धा टाकणार आहोत, म्हणजे की तुमच्या चवीप्रमाणे टाका. मी तर 1 चम्मच टाकते. आणि बघा, याला अशा प्रकारे ना चांगलं हलवून घ्यायचं. याचं जोपर्यंत आमचं पाणी आटणार नाही ना तोपर्यंत याच्यामध्ये कोणताही मसाला टाकायचा नाही किंवा काहीच टाकायचं नाही. फक्त हळद आणि मीठ ह्याला थोडंसं परतून घ्यायचं ते टाकून. केवढी होती आपली भाजी आणि बघा किती केवढूशी झाली आहे. चांगली फ्राय करून घ्यायची, कंटिन्यू झाला चालवायचं नाही तर खाली लागेल ना. अशा प्रकारे बघा, मी याला आहे ना 5 मिनिटं पूर्ण वाफेवर शिजू दिले. झाकण नाही ठेवायचं, म्हणजे ते ऑटोमॅटिक हे होतं, मऊ होतं. बघा किती छान झाली. केवढी होती जेव्हा आपण टाकलेली आहे, आता बघा किती झाली. कारण की त्याचं पूर्ण अंगचं पाणी आटलं ना कीच ती छान लागते. तर जो मी हा घरगुती मसाला बनवला आहे ना शेंगदाणे आणि मिरचीचा, तो सुद्धा टाकणार आहे. हे बघा, बघा असं पूर्ण व्यवस्थित हलवून घ्यायचं परतून आणि ना याला छान परतवून द्यायचं. बघा, तर आता जास्त मी तेल याच्यासाठी टाकलेलं, कारण की शेंगदाणे कसं तेल ऑब्झर्व करून घेतात ना त्याच्यामुळे. आणि आता हे शेंगदाण्याचं वाटणसुद्धा आहे ना चांगलं परतलं पाहिजे आणि गॅस कमी करायचा, म्हणजे ते शेंगदाणे खाली लागत नाही. आणि बघा, हा थोडासा आपला घरचा लाल तिखट असतं ना ते सुद्धा टाकायचं, कारण की ते जास्त ग्रीन ग्रीन वाटतं ना त्याच्यासाठी. करून घ्यायचं आणि सगळं पाणी आपलं बघा सुकले आणि जे तेल पण होतं ते पण शेंगदाण्यांनी ऑब्झर्व करून घेतलं. थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये, जेवढी भाजी आपली कुक होईल तेवढंच पाणी टाकायचं. जास्त पण पाणी नका टाकू, तर ते मग खूप पातळ होऊन जातं. ठीक आहे, त्यामध्ये ना थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पाणी घातलं ना की म्हणजे आपली भाजी आपली नॉर्मली शिजली पाहिजे. बघा, ती भाजी पूर्ण डुबली पाहिजे एवढंच पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही, कारण की आपण सुकी भाजी बनवतोय ना त्याच्यासाठी. डब्याला पण. आणि आपण ही भाजी आहे ना टिफिनला वगैरे पण देऊ शकतो किंवा आपण घरीसुद्धा दुपारी खाऊ शकतो, कधी आपण नॉर्मली बनवून खाऊ शकतो. बघा, आता ह्याला आहे ना थोडं वाफेवर 10 मिनटं शिजून द्यायचं, मग मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान आपली भाजी झाली आहे आणि किती सुंदर तरी पण आली आहे. बघा, अशा प्रकारे ना ही भाजी मी केली आहे. आणि आता ह्या स्टेजवर आपल्या ह्या भाजीची गॅस बंद करून टाकायची, कारण की ही झाली आहे म्हणून. काय भाजी. आणि ना गाईज, अशा प्रकारे बघा आपली वालपापडीची भाजी रेडी झालेली आहे. मी तुम्हाला एकदा परत हलवून दाखवते. हे बघा किती सुंदर झाली आहे. बघा, तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा, आपली भाजी आहे ना खाण्यासाठी रेडी आहे.